यानंतर कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभलेले माननीय नामदार श्री संजय धोत्रे सर, शिक्षण राज्यमंत्री तथा दूरसंचार राज्यमंत्री भारत सरकार यांना विनंती करतो की त्यांनी उद्घाटनपर भाषण करावे. सर्वांना माननीय श्री नमस्कार. संजयजी धोत्रे सर. सर्वप्रथम नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. नमस्कार भैयासाहेब. नमस्कार. 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 शिक्षणाची गंगा घरोघरी नेणारे आमच्या विदर्भाचं दैवत श्रद्धेय आदरणीय स्वर्गवासी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या पावन स्मृतीला अभिवादन करून आजचा हा दिवसही योगायोगाने आपण अतिशय चांगला निवडला. आपण 9 ऑगस्ट क्रांती दिनाचं आज स्मरण करून ज्यांनी ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात लढ्यामध्ये आपलं योगदान दिलं त्या धारातीर्थी पडलेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना नमन करतो. आजच्या आपल्या ह्या एक दिवसीय परिषदेला प्रमुख उपस्थित असलेले श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय भैयासाहेब देशमुख, मला सध्या दिसून नाही राहिले पण आमच्या महाराष्ट्र राज्याच्या महिला बालविकास मंत्री श्रीमती यशोमती ठाकूर, संसदेमधील माझे सहकारी प्रतापराव जाधव, कुलगुरू कल्याणकर साहेब, अमरावती विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर आमचे मित्र राजेशजी जयपूरकर आणि ज्यांनी हा योग घडवून आणला असे महाराष्ट्र शिक्षक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर निलेशजी गावंडे. इथे मला सर्वजण दिसून नाही राहिले परंतु उपस्थित सर्व मान्यवर ज्यांच्या सहकार्याने परिषद घडून येत आहे त्या सर्व शिक्षण संस्था, बंधू आणि भगिनींनो, आपण सर्वजण अनेक वर्षापासून शिक्षण क्षेत्रात काम करता. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 68-86 अशा दोनदा आपल्या राष्ट्रीय शिक्षण नीती जी आहे ती तयार झाली आणि 86 नंतर जवळपास 34 वर्षानंतर नवीन राष्ट्रीय शिक्षण नीती जी आहे ही आलेली आहे. आपल्याला गावंडे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे ही शिक्षण नीती जी आली, PSR सुब्रमण्यम समिती होती, त्यांच्या अनेक चांगल्या सूचना होत्या. त्यानंतर डॉक्टर कस्तुरीरंगन समिती जी आहे या समितीने ग्रामपंचायत पातळीपासून तर आमचे जेवढे शिक्षण तज्ञ असतील किंवा विविध क्षेत्रातील जे मान्यवर आहेत त्या सर्वांशी विचार विनिमय केला. या समितीमध्ये जे सदस्य आहेत त्यामध्ये सुद्धा KL श्रीधर असतील, त्यानंतर अमेरिकेतील जे मंजुल भार्गव असतील आणि कस्तुरीरंगन जे स्वतः एक स्पेस सायंटिस्टच नाही तर त्यांचे विविध क्षेत्रातले जे अनुभव आहेत, तर अशा प्रकारे एक अमृत मंथन करून त्यांनी एक ड्राफ्ट तयार केला आणि तो ड्राफ्ट तयार केल्यानंतर वेबसाईटवर आम्ही संपूर्ण देशातून जवळपास 2.25 लाखापेक्षा जास्त सजेशन्स आले. त्यामध्ये तुमच्यापैकी अनेकांनी सजेशन्स पाठवले असतील.
त्यानंतर सर्व लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याशी आम्ही बैठकी घेतल्या वेगवेगळ्या राज्यातल्या, कारण की हा देश एवढा मोठा आहे, विविध भाषा, त्यानंतर भौगोलिक परिस्थिती, आणि यातून 29 जुलैला कॅबिनेटने याला मंजुरी दिली आणि 5 तारखेला आमचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी, जशी आज तुम्ही परिषद घेता तसा त्यांनी एक वेबिनारद्वारे अनेक आमचे व्हाईस चान्सलर, शिक्षण तज्ञ, प्राचार्य, प्राध्यापक, त्या सर्वांचं एक चर्चासत्र होतं. त्याचं 5 तारखेला, सॉरी 7 तारखेला, चुकून मी 5 तारीख सांगितली, 7 तारखेला त्याचं आयोजन करण्यात आलं होतं. आज तुम्ही जसं आयोजन केलं तशाच प्रकारचं ते आयोजन होतं आणि पंतप्रधानांनी सूचना दिल्या आम्हाला की पुढच्या महिन्याभरात विविध राज्यात अशा प्रकारचं आयोजन झालं पाहिजे. तर मला असं वाटते की अनेक चांगल्या गोष्टी ज्या आहेत, चांगल्या कल्पना आहेत, तुम्ही आधीच ते केलं, कारण की एखादी चांगल्या गोष्टीची सुरुवात अनेक लोकांच्या ते मनात असते आणि त्याचा परिणाम तुम्ही सतत, तुमची जी तळमळ आहे त्यातूनच ही आजची परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. आपल्याला सर्वांना या शिक्षण नीतीचे अनेक जे पैलू आहेत त्याची माहिती आपल्याला आहेच, परंतु यामध्ये माझ्या दृष्टीनं सर्वात मोठा जर बदल कोणता झाला असेल तर तो हा आहे की आपण शिक्षणाची सुरुवात, आपणही जेव्हा शिकलो तेव्हा वयाच्या 6व्या वर्षापासून होत होती. आणि मग काही ठिकाणी अजूनही आपण पाहतो की विशेषतः जे खूप सुशिक्षित आहेत, उडारलेले आहेत, त्यांचे मुलं बालवाडीत जात होते काही वर्षापूर्वी. त्यानंतर आपल्या इथं प्ले स्कूल सुरू झाले, म्हणजे जवळपास वयाच्या 3ऱ्या वर्षापासून याची सुरुवात झाली. परंतु सर्वांनाच ही संधी मिळत नाही. आमच्याकडे ग्रामीण भागातही अंगणवाड्या वगैरे सुरू झाल्या आणि म्हणून या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आपलं जे 10+2 होतं त्याऐवजी आता 5+3+3+4. अनेक लोकांचा थोडासा गोंधळ होते त्याच्यामध्ये, की अनेक लोक असं समजत होते की हे सर्व म्हणजे याच्यामध्ये ग्रॅज्युएशन वगैरे आलं काय, आणि त्यांना 5+3+3 म्हणजे 11+4 असे ते 15 वर्ष म्हणजे पूर्ण आपलं कॉलेज पर्यंत शिक्षण धरत होतं. परंतु आपण सर्वजण जाणता की मुलाचा विकास हा खऱ्या अर्थानं बालपणातच होतो. अनेक ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक किंवा त्याचं चारित्र्य हे बालवयातच घडते. आणि त्यामुळं मग तिथं जर काही कमी राहिली तर त्याला दुरुस्त करता येत नाही. आपण सर्वजण जवळपास ग्रामीण भागातून आलेला, आपण स्वतः शेतकरी आहोत, शेतकऱ्यांचे मुलं आहोत, त्यामुळे एक गोष्ट आपण नक्की सर्वजण जाणतो की जसं एखादं रोप जर कमजोर असलं तर त्याचं चांगलं झाड होत नाही. म्हणजे ते कसं तरी जिवंत राहिलं तरी त्याला फळं लागत नाहीत. म्हणजे जीव उणीव आधी राहिली ती नंतर भरून येत नाही. म्हणजे जसं एखादा 5 वर्षाचा मुलगा आहे आणि 3 वर्षाचा मुलगा आहे, ते दोघं जर सारखे असतील तर असं होत नाही की तो त्याचा संपूर्ण विकास म्हणजे याचा 20 वर्षानंतर होईल आणि त्याचा 22 वर्षानंतर. आयुष्यभर तो मागच राहतो. आणि म्हणून सुरुवातीपासूनच अनेक जे आमचे कॉलेजेस आहेत, नामवंत संस्था आहेत, IIT आहेत, तिथं आपल्याला असं पाहायला मिळते की त्यांच्याकडे जे विद्यार्थी ऍडमिशन घेतात तर त्यांच्यामध्ये काहीतरी कमतरता असते आणि मग तो कसा तरी एक वेगळा राहतो, एक कॉम्प्लेक्स तयार होते. तर त्याची
भरपाई करण्याकरता एक आमच्या म्हणजे चांगले सक्षम नागरिक घडवण्याकरता हे वय हे अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सर्वजण जे शालेय शिक्षण आहे त्यावर जर आपण जास्तीत जास्त भर दिला तर आपलं पुढचं काम थोडं सोपं होणार आहे आणि ते अधिक परिणामकारक होणार आहे. आणि म्हणून ग्रामीण भाग असो, शहरी भाग असो, आणि दुसरा जो एक मुद्दा आहे की हे शिक्षण त्याच्या मातृभाषेत द्यायचं जो भर आहे त्याला सुद्धा हेच कारण आहे. कारण की आपल्या मातृभाषेत आपल्याला पटकन ते कळते. आजही आपण पाहतो की कोणत्याही गोष्टीत आपण कोणत्या जरी भाषेत बोलत असेल तरी कोणी काही सांगितल्या म्हणजे आपल्या मनात जे विचार येतात ते आपल्या मातृभाषेतच येतात. नंतर आपण त्याचं ट्रान्सलेशन करतो. अनेक वर्षाची गुलामगिरी असल्यामुळे आपल्यावर मनावर जो एक पगडा बसलेला आहे. कारण की आपण अनेक जर युरोपियन देश पाहिले तर बरेच देश असे आहेत की ते त्यांच्या भाषेतच त्यांनी प्रगती केली. रशिया असो, जपान असो, फ्रान्स असो, जर्मनी असो, असे अनेक देश आपल्याला पाहायला मिळतात. मी इंग्रजीच्या विरोध करत नाही मी, परंतु हे आवश्यक आहे. आणि ही गोष्ट थोडी कठीण आहे कारण की आपण ज्या दिशेने आता जाऊन राहिलो, कारण की कोणतेही याच्यामध्ये अचानक बदल हे थोडं कठीण जातात. परंतु मला असं वाटतं की आपण यावर जर भर दिला तर निश्चितच, कारण की यामुळे आम्ही एक पाहिलेलं आहे की आमचे ग्रामीण भागातील विद्यार्थी असतील ज्यांचे आई वडील शिकलेले नाहीत, त्यांच्यामध्ये अनेक चांगले गुण असूनही नुसतं इंग्रजी चांगलं बोलता येत नाही म्हणून ते मागे राहतात. एक न्यूनगंड आयुष्यभर त्यांच्यामध्ये तयार होऊन जातो. आणि म्हणून हा जर एक विषय आपण थोडस लक्ष देऊन घेतलं तर त्याचा निश्चितच फायदा आपल्याला होणार आहे. त्यानंतर शालेय शिक्षणामध्ये जे 6व्या वर्गापासून व्होकेशनल ट्रेनिंगचा वगैरे विषय आहे तर त्याचा उद्देशही हाच आहे. त्या मुलाचा आत्मविश्वास वाढला पाहिजे. आणि दुसरा जो महत्वाचा विषय आहे की श्रमाची प्रतिष्ठा कमी झालेली आहे. आता कोणते ऑर्गनायझेशन जर आपण घेतलं, कोणती इंडस्ट्री जर आपण घेतली तर तिथे शेवटी मॅनेजरियल स्टाफ जो आहे तो 2%, 5%, 10% यापेक्षा जास्त नसतो. कोणतेही प्रोडक्शन जे होते ते शारीरिक श्रमाशिवाय होत नाही. आज अनेक मशिनरी जरी निघाल्या तरी त्याला ऑपरेटर लागतो. परंतु एक थोडेसे असे आपल्यावर संस्कार होत गेले की शारीरिक श्रमाला म्हणजे व्हाईट कॉलर आणि ब्ल्यू कॉलर मध्ये आपण जो फरक केलेला आहे की एखादी चपराशीची नोकरी मिळाली तरी चालेल, परंतु फॅक्टरीमध्ये ऑपरेटर म्हणून त्याची प्रतिष्ठा त्याला वाटत नाही. तिथे त्याला 50,000 रुपये पगार मिळाला तरी तोही त्याला म्हणजे त्याचं त्याला महत्व नाही. तो 10-15,000 रुपयात खुर्चीवर बसायला तो तयार आहे. तर अशा प्रकारे बालवयातच मुलांना जे व्होकेशनल ट्रेनिंग आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण होतो. आणि आपण सर्वजण जाणता की प्रत्येकाचं एक बालवयातच ठरलेलं असते की तो काय करू शकतो आणि त्यात कोणते सुप्त गुण आहेत. पण बरेचदा असं होते की आपण आपले विचार त्या मुलांवर लादतो आणि मग त्याचे अनेक दुष्परिणाम होतात. म्हणून त्या दृष्टीनं आणि दुसरा एक महत्वाचा विषय आहे की आधी जे होतं करिक्युलर, को करिक्युलर, एक्स्ट्रा करिक्युलर, म्हणजे को करिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलरला ज्यांना खूप जास्त मार्क्स मिळवायचे आहेत ते त्याकडे एकदम दुर्लक्ष करत होते. जॉईन नाही व्हायचंय खरं ही परीक्षा. आणि बऱ्याच ठिकाणी अशी एक हे झाली की बाबा जास्त मार्क्स मिळवायचे आहेत तर याकडे लक्ष देऊ नका. किंवा मग शाळेतही आपण पाहत होतो की जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांना आपण को करिक्युलर, एक्स्ट्रा करिक्युलर त्याचे जे मार्क्स वगैरे असतील ते आपण तसेच देऊन टाकत होतो.
आणि त्याचं महत्व दिवसेंदिवस कमी होत गेलं. म्हणून आता ही जी पद्धती आहे आणि असेसमेंट मध्ये सेल्फ असेसमेंट, आपण सर्वजण जाणता की सेल्फ असेसमेंट किती महत्वाचं आहे. आपण स्वतः काय याचं काहीतरी प्रमाणात आपल्याला असेसमेंट करता आलं पाहिजे. आता भैया साहेबांना माहित आहे किंवा आमचे प्रतापराव, मला माहित नाही आमच्या यशोमती ताई आल्या की नाही इथं. आम्ही तर नेहमी हा अनुभव घेतो, विशेषतः राजकीय क्षेत्रात काम करणारे जे लोक आहेत. आली नमस्कार ताई. आम्ही नेहमी हा अनुभव घेतो की अनेक आमचे कार्यकर्ते असतात, तिकीट मागतात, मी नक्की निवडून येतो. निवडून तर येत नाही, त्याचं डिपॉझिट काय 2-5% मतं काही काही लोकांना मिळत नाही. काही काही लोकांचं तर आयुष्य गेलं. म्हणजे मी उदाहरण लवकर समजावं म्हणून दिलं हे उदाहरण की किती आपलं असेसमेंट चुकते. आणि शेवटी आपण पाहिलेलं आहे की ह्या जगामध्ये परफेक्ट काहीच नाहीये. मी विज्ञानचा विद्यार्थी आहे, मी पाहिलेला आहे की कोणताही जो नियमही आहे त्याच्यामध्ये काही अपवाद असतात. जसं मेटल आणि नॉन मेटल, किंवा मेटल हे सॉलिड स्टेट मध्ये असतात परंतु मर्क्युरी आहे, मेटल हे हार्ड असतात पण सोडियम पोटॅशियम आहेत. तर असे अपवाद हे असतातच. तसंच प्रत्येक ठिकाणी कोणतेही मशीन आज असं निघालं नाही की ज्याची 100% एफिशियन्सी आहे. जसं आता एक काळ असा होता की इंटरनल कंबशन इंजिन आहे, त्याची एफिशियन्सी 14-15% होती. आता ती 24-26% गेलेली आहे. ती कदाचित उद्या 30-35-40% येईल. अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणजे आपण पूर्णत्वाकडे पोहोचायचा आपण प्रयत्न करतो. तर तसंच हे सेल्फ असेसमेंट जे आहे यावर भर दिलेला आहे. म्हणजे तो स्वतःबद्दल विचार करेल. अनेकांना तर असं वाटते की जसं परीक्षेमध्ये पास होणं वगैरे म्हणजे काहीतरी नशिबावर असते. मी अशी काही पाहिलेले आहेत की परीक्षेच्या आधी पुस्तकं डोक्याखाली घेऊन झोपतात की त्या पुस्तकातलं आपल्या डोक्यात येईल. तर हे जे आपलं शालेय शिक्षण आहे यामध्ये पूर्ण भर त्याचा आत्मविश्वास वाढवणे, त्याची जी फाउंडेशन लिटरसी आहे, न्यूमरसी आहे, त्याच्यावरती भर आहे. अनेक विद्यार्थ्यांना अनेक विषयाची भीती वाटते आणि त्यानंतर उच्च शिक्षण जे आहे, उच्च शिक्षणामध्ये सुद्धा मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच ठेवलेला आहे. म्हणजे एक असा माइंडसेट तयार झाला होता की हुशार विद्यार्थी जे आहेत त्यांना असं वाटत होतं किंवा आपल्याला अनेक आईवडिलांनाही असं वाटतं की माझा मुलगा जर डॉक्टर इंजिनियर झाला नाही तर तो काहीच कामाचा. आणि मग अनेक इंजिनिअरिंग कॉलेजेस निघाले. कोणालाही विचारलं तर त्याचा मुलगा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहे. आता इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये काही नियम केले होते की कमीत कमी 50% मार्क फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स मध्ये असले पाहिजे. आता काही कॉलेजेसची ही परिस्थिती होती की जागा खाली आहेत, म्हणजे कोणाला 48% मार्क आहेत, तो म्हणत होता की मला ते म्हणजे नियम बदला. माझ्याकडे आजही अनेक लोक येतात की आमच्या आर्किटेक्चर काउन्सिलनी एक नियम केला की त्या कॉलेजमध्ये प्रवेशासाठी 50% मार्क्स कमीत कमी असले पाहिजे. अनेक आई वडील माझ्याकडे येतात किंवा आमच्या मुलाला 49 आहेत, पूर्वी तो 45चा होता. म्हटलं चांगली गोष्ट आहे ना, त्याचं ऍडमिशन मिळाली तरी तो काही चांगला आर्किटेक्ट होऊ शकणार नाही, त्याचं आयुष्य खराब होईल. किंवा आमच्या एआयसीटीनी अनेक इंजिनिअरिंग कॉलेजेस बंद केले. ते कॉलेजवाले माझ्याकडे येतात, भाऊ काय एवढं बारीक पाहत असतात काय. म्हटलं तुमचा फायदा आहे, तुमचं कॉलेज 5-10 वर्षानंतर तसंच बंद होणार होतं, तर तुमचं नुकसान टळलं 5-10 वर्षाचं. म्हणून माझी विनंती आहे की अशा चुकीच्या गोष्टीचं समर्थन आपण करू नका. ह्या ज्या अनेक चांगल्या गोष्टी आहेत, कारण की शेवटी आपण
कोणालाही जर सुरुवातीपासून त्याला ढकलत नेलं तो सक्षम कधीच होणार. आणि नवीन अभ्यासक्रमामध्ये ह्या ज्या काही आपल्या कल्पना होत्या की एकाच ठिकाणी, आता आमच्या IIT मध्ये सुद्धा म्हणजे आहेत बऱ्याच ठिकाणी ते आहे, यामध्ये काही सगळ्याच गोष्टी एकदम नवीन नाही आहे, परंतु याला जो उलटा प्रवाह सुरू झाला होता ते आता मोठ्या प्रमाणात केल्या जाणार आहे. तुमच्या कॉलेजेसमध्ये सुद्धा सायन्सचे जे विद्यार्थी आहेत त्यांनाही एखादा विषय जो आहे म्युझिक, लिटरेचर, अशा प्रकारे कोणता विषय ते घेऊ शकतील. सोशल सायन्स, ह्युमॅनिटीज, आणि हा मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच जो आहे, कारण की आपण जीवनात बरेचदा पाहतो की शिक्षण एका विषयात घेतलं, ते जुन्या काळात एक म्हणही होती की पळे फारसी और बेचे तेल. त्यानंतर आता अनेक ठिकाणी नवीन जर आता हे काढलं तर लोकांना असं आलेलं आहे की बन गया इंजिनियर और बेच रहा टूथपेस्ट. परंतु शेवटी जीवनात प्रत्येक गोष्टीचं जे महत्व आहे, कोणाला कोणत्या गोष्टीला सामोरं जावं लागेल ते काही सांगता येत नाही. आणि ह्यामध्ये दुसरं जे आहे इझी एंट्री अँड इझी एक्झिट, आपण पाहिलेला अनेक चांगले लोक असतात, अशी परिस्थिती निर्माण होते की शिकताना त्याला शिक्षण सोडावं लागतं. एखादा फर्स्ट इयर पास झाला, सेकंड इयर पास झाला किंवा फायनलला गेला आणि परीक्षा नाही देऊ शकला, काही कारणांनी नाही देऊ शकला, परिस्थिती निर्माण होते, घरची परिस्थिती निर्माण होते, परंतु शेवटी तो BSc फायनल जर त्यानं परीक्षा दिली नाही तरी त्याचं क्वालिफिकेशन काय होत होतं, मॅट्रिक्युलेट. आज अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे की त्यानं 1 वर्ष जर केलं असेल तर त्याला सर्टिफिकेट मिळेल. सेकंड इयरची परीक्षा पास केली असेल तर त्याला डिप्लोमा मिळेल. आणि ग्रॅज्युएशन मध्ये 3 वर्ष आणि 4 वर्ष असं ठेवलेलं आहे. म्हणजे आपल्याला कोणाला रिसर्च कडे जायचं असेल तर बऱ्याच ठिकाणी असं होतं की त्याला PG करावं लागत, त्याचे पुन्हा 2 वर्ष जातो. आता रिसर्चला म्हणजे ज्यानं 4 वर्षाची डिग्री केली असेल तो रिसर्चलाही जाऊ शकेल. असे अनेक फ्लेक्झिबल, आणि या सगळ्याची एक क्रेडिट बँक तयार होणार आहे की कोणाचं मध्ये शिक्षण सुटलं, त्याला दुसरं काही करायचं असेल, अनेक असे शॉर्ट टर्म कोर्स आहेत. आणि हा मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच जो आहे, शेवटी आपण पाहतो की जसं माणसाचं शरीर आहे तस त्या शरीरालाही आपण संस्था म्हणतो, तशाच या सगळ्या संस्था आहेत किंवा आपला देश आहे, हे संपूर्ण विश्व आहे, यामध्ये प्रत्येक गोष्टीचा एक दुसरीकडे संबंध आहे. आता मेडिकल इंजिनिअरिंग, शेवटी डॉक्टर जे इन्स्ट्रुमेंट तयार करतात, आता त्याला जर इंजिनिअरिंगचं ज्ञान असलं किंवा एखाद्या इंजिनिअरला जर थोडंसं ते क्षेत्रातलं ज्ञान असलं तर त्या दोघांनी मिळून जर काम केलं, काही दिवसातच आमचं IIT खरगपूर जे आहे तिथे मेडिकल कॉलेज सुरू होणार आहे. म्हणून माझी विनंती आहे, इथं आता अनेक शिक्षण क्षेत्राशी निगडीत काम करणारे लोक आहेत, आमच्या विद्यापीठाचे प्रो व्हाईस चान्सलर आहेत, तर आपण या दृष्टीने विचार करा. नुसतं परीक्षेत जास्तीत जास्त मार्क्स मिळवणं किंवा परीक्षा पद्धती जी आहे ती लॉटरी सारखी नसली पाहिजे. नुसतं ते परीक्षा जी होते म्हणजे वर्षभरात पुन्हा चांगलं काही केलं आणि चुकून काही गडबड झाली तर त्याचं वर्ष गेलं. म्हणून वर्षातून आपल्या ज्या 2 परीक्षा होतील, अनेक ठिकाणी त्याचं रेग्युलर असेसमेंट होत जाईल. म्हणजे बरेचदा आपण पाहतो की काही हुशार विद्यार्थी जे आहेत ते काही कारणानं परीक्षेमध्ये काहीतरी अशी परिस्थिती निर्माण होते की त्यांचं वर्ष वाया जातं. तर अशा अनेक गोष्टी ज्या आहेत
त्याचा समावेश या नवीन शैक्षणिक धोरणात करण्यात आलेला आहे. तसं हे मी काही वेळात आपल्याला म्हणजे खूप कमी वेळात हे सांगणं जवळपास अशक्य आहे. आणि ह्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती टीचर्स ट्रेनिंग. आणखी गेल्या 2-3 दशकामध्ये जे बदल झालेले आहेत, म्हणजे पूर्वी 100 वर्षात जे होत नव्हतं ते आता 5-5, 10-10 वर्षात व्हायला लागलं. आणि मग 25-30 वर्ष आधी जसं आता आपण जे आज सगळं जे काही करत आहोत, या कोविडमुळे एक अनन्यसाधारण परिस्थिती निर्माण झाली. या टेक्नॉलॉजीचा उपयोग आज अनिवार्य झालेला आहे. तर हे जे बदल आहेत, हे बदल जे 45, 50, 55 वर्षाचे आहेत त्यांना याबद्दल तेवढे ते यूज टू नाहीत. तर शिक्षकाचं ट्रेनिंग हे अतिशय आवश्यक आहे. कारण की त्याचं सतत त्याचं नॉलेज अपग्रेड व्हायला पाहिजे. आणि आज नुसतं शाळा किंवा कॉलेजेस सोडूनही इतर ज्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत त्याचा फायदा जसे विद्यार्थी घेतात शिक्षकांनी सुद्धा घेतला पाहिजे. आणि हे सगळं करत असताना आपला जर समन्वय नसला, जसं शेवटी शाळा ज्या आहेत आमच्या त्या तुम्हाला एक रॉ मटेरियल उपलब्ध करून देतात. रॉ मटेरियल हा शब्द चांगला हे होणार नाही, परंतु ते तुम्हाला एक संसाधन उपलब्ध करून देतात. आता ते संसाधन चांगल्या दर्जाचं असेल त्यावर तुमचं पुढं निर्माण होणारं जे प्रॉडक्ट आहे ते त्यावर अवलंबून आहे. म्हणून तुमचा जर त्यांच्याशी समन्वय असला, म्हणजे जसं वडिलांची जबाबदारी असते मुलांचं चांगलं संगोपन करणं, किंवा मोठ्या भावाची जबाबदारी असते लहान भावाला मदत करणं, त्याचं व्यक्तिमत्व घडवणं, तशी आपली जबाबदारी आहे. म्हणजे प्रत्येक जो जास्त मजबूत असेल त्यानं जो थोडं ज्याच्यामध्ये कमी असतील त्याला मदत करणे ही त्याची जबाबदारी आहे. म्हणून महाविद्यालय जे आहेत त्यांची जबाबदारी आहे की आपल्या शाळा कशा सक्षम होतील. तुम्ही शाळांमध्ये गेलं पाहिजे, तुम्ही शिक्षकांशी संपर्क ठेवला पाहिजे, शाळेच्या विद्यार्थ्यांशी संपर्क ठेवला पाहिजे, त्यांच्यामध्ये कशा सुधारणा होतील. आणि महाविद्यालयामध्ये जे महाविद्यालय अधिक सक्षम आहेत त्यांनी बाकी जे महाविद्यालय आहेत जसे आमचे IIT सारखे इन्स्टिट्यूट आहेत त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी आमचे विद्यापीठ किंवा आमचे इतर महाविद्यालय जे आहेत ते कसे सक्षम होतील याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि प्रत्येक ठिकाणी जे चांगलं होते या नवीन शिक्षा नीतीमध्ये काही लोकांना असं दिसेल की ह्या काही गोष्टी आम्ही करत होतो. जसं आमच्याकडे अनेक शाळांमध्ये सूतकताई, बागकाम, सुतारकाम, लोहारकाम हे विषय काही ठिकाणी शिकवल्या जात होते. मग हळूहळू काळाच्या ओघात ते बंद होऊन गेले. म्हणून याच्यामध्ये एकदम नवीन असं काही जरी नसलं तरी सर्वांनी याचं अनुकरण करावं याकरता ही नवीन शिक्षा नीती आहे. आणि म्हणून माझी सर्वांना आपल्याला विनंती आहे की आज ही सुरुवात झालेली आहे. अशाच प्रकारच्या परिषदा, अशाच प्रकारचे परिसंवाद, सेमिनार आपण वेगवेगळ्या स्तरावरती घ्यावे. यामध्ये तुम्ही प्राध्यापक, शिक्षक यांना सुद्धा सर्वांना बोलावलेलं आहे. मी त्यांना सुद्धा विनंती करतो की हे जे काम आहे पुढच्या अनेक पिढ्या घडणार आहे त्याचे जे उद्देश आहेत त्यामध्ये आपला जो GER आहे ग्रॉस एनरोलमेंट रेशो तो शालेय शिक्षणामध्ये 100% करणे, जे काही ड्रॉपआउट्स आहेत त्यांना सुद्धा आपण पुन्हा ह्या प्रमुख प्रवाहात आणणे आणि त्यासोबतच प्रौढ साक्षरता जी आहे ती सुद्धा महत्वाची आहे. जवळपास 33 कोटी विद्यार्थी आमच्या देशामध्ये आहेत शालेय शिक्षण किंवा उच्च शिक्षणामध्ये. आणि मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्ती
त्याचा परिवार, त्याचे नातेवाईक, त्याचं कोणीतरी शालेय विद्यार्थी आहे किंवा महाविद्यालयीन विद्यार्थी. तर आपण सर्वांनी जर योगदान दिलं तर एक आपलं लक्ष्य आहे की 2035 पर्यंत आमचा जो महाविद्यालयाचा GER आहे तो सुद्धा 50% जाईल. आणि त्याबरोबरच शिक्षण हे नुसतं डिग्री मिळवणं किंवा सुशिक्षित बेरोजगार तयार करणं आणि मग त्यांनी नोकऱ्या मागणं एवढ्या करता नसून मी स्वतः स्वावलंबी कसा होईल आणि मी जॉब सीकर न राहता जॉब गिव्हर कसा होईल या दृष्टीनं ही संपूर्ण नवीन राष्ट्रीय शिक्षा नीती जी आहे त्याचा उद्देश आहे. आणि आपलं सर्वांचं यामध्ये निश्चितच योगदान राहणार आहे. आणि अनेकदा आपल्या मनात हा प्रश्न येतो की हे सगळं करायसाठी पैसा कुठून येईल. मला असं वाटतं की यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्याचा पैशाशी काही संबंध नाहीये. आणि चांगलं काम जर आपण केलं की जिथे पैशाची गरज नाही आहे तसं सुरू करा. तर चांगल्या उद्देशानं जर काही आपण केलं, आपला उद्देश चांगला असला तर मला असं वाटतं की अनेक ज्या अडचणी असतात त्या आपोआपच सुटून जातात. आणि ते सगळे जे आहेत ते सहकार्याचे हात आपल्याला निश्चितच पुढे येतील. आणि त्याचं उदाहरण आम्ही घेतलेलं आहे. शिवाजी शिक्षण संस्थेत आम्ही नेहमी पाहतो की चांगलं काही करायला गेलं की लोक आपोआप मदत करतात. पण लोकांना आपल्यावर शंका जर आली तर चांगले चांगले लोकही काढता पाय घेतात. आणि म्हणून माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे की 21व्या शतकातला जो आमचा विद्यार्थी आहे, आमची भावी पिढी आहे, त्यातून अनेक शास्त्रज्ञ निर्माण होतील, संधी अधिकारी निर्माण होतील, शिक्षक निर्माण होतील, प्राध्यापक निर्माण होतील, कारखानदार निर्माण होतील, चांगले आदर्श असे लोकप्रतिनिधी निर्माण होतील. आणि त्याकरता आपण आपल्या सर्वांचं योगदान हे अतिशय महत्वपूर्ण राहणार आहे. मी आपल्याला अतिशय सुंदर आयोजनाबद्दल धन्यवाद देतो. जे ह्या परिषदेमध्ये सहभागी झाले त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि ह्या परिषदेचं रीतसर उद्घाटन झालं असं जाहीर करतो. आपल्याला सर्वांना शुभेच्छा देऊन आपली रजा घेतो. नमस्कार. जय हिंद.